श्रेय आणि प्रेय हे दोन्ही माणसाच्या समोर येतात, पण सगळेच त्याच्यातल्या श्रेयस आणि प्रेयस याच्यातला विवेक करू शकत नाहीत, त्यांना वेगळं करू शकत नाहीत. चांगलं आणि वाईट पटकन माणसाला कळत नाही. का कळत नाही? न कळू नये एवढी बुद्धी त्याला नाही असं नाही आहे, पण अडचण इथं आहे की नेहमी चांगल्या वाईटांपैकी वाईट हे चांगल्याचं रूप घेऊन येतं, चांगलं कधी वाईटाचं रूप घेऊन आमच्या समोर येत नाही. ऐका, चांगल्यानी वाईटाचं रूप घेतलंय आणि ते आपल्या समोर आलंय असं होत नाही. वाईटाला स्वतःला खपवण्याकरता चांगल्याचं रूप घ्यावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. खोट्याला खऱ्याचा आधार घेतल्याशिवाय खपता येत नाही, आणि आधार ज्याचा घ्यावा लागतो तेच अंतिम खरं असतं. खोट्याला कुठेतरी खऱ्यासारखा रंगरूप घ्यावं लागतं, खोट्याला कुठेतरी खऱ्यासारखा आकार धारण करावा लागतो. व्यवहारामध्ये आपण ज्याला डुप्लिकेट शब्द वापरतो ते काय आहे सांगा ना? ते खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे, पण कसं दिसतं? खऱ्यासारखं दिसतं ना, खऱ्यासारखं दिसतं ना. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला निवडावं लागतं म्हणून. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. तुकोबारायांची भाषा आहे. आम्हाला याचा निवाडा करावा लागतो. खऱ्या खोट्याचा निवाडा करायचा असेल, कळत नाही पटकन खरं काय खोटं काय, कशाला खरं म्हणावं कशाला खोटं म्हणावं, कुणाला माहिती? जगद्गुरु शंकराचार्यांनी अध्यास भाष्याच्या सुरुवातीला हे विधान केलंय. सत्यानृते मिथुनी कृत्य अहमिदम मम इदमिति नैसर्गिकोयम लोक व्यवहारः. आचार्य बोलतात सत्य आणि अनृत, अनृत म्हणजे खोटं. सत्यानृते मिथुनी कृत्य, या जगतामध्ये खरं आणि खोटं यांचं मिश्रण झालेलं आहे. म्हणून आम्हाला सगळंच खरं म्हणता येत नाही, सगळंच खोटं म्हणता येत नाही, पण खऱ्या खोट्याचा निवाडा मात्र करावा लागतो. आणि तो कसा करायचा आम्हाला माहिती नाही, कारण खोट्याचं खोटेपण कशात आहे हे आम्हाला कळत नाही, खऱ्याचं खरेपण कशात आहे आम्हाला कळत नाही, आम्हाला कळत नाही.